नमस्कार, मी अमोल जोशी. आपण पाहताय मुंबई ईस्ट वेस्ट. भारतीय संगीत विश्वातून एक दुःखद बातमी. दशकानुदशकं भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचं वयाच्या 93व्या वर्षी निधन झालं. त्यांच्यावर कालपासून मुंबईतल्या ब्रीचकँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. आशा भोसलेंनी प्रेम, विरह, आनंद, खट्याळपणा अशा प्रत्येक भावनेला तब्बल 70 वर्ष सुरांनी जिवंत ठेवलं. त्यांचा आवाज केवळ गाण्यांपुरताच मर्यादित नव्हता, तर तो प्रत्येक वर्गातील लोकांच्या आयुष्याचा एक भाग बनला होता. त्यांनी केवळ हिंदीतच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगूसह 20 पेक्षा अधिक भाषांमध्ये गाणी गायली. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आर.डी. बर्मन, ओ.पी. नय्यर, एस.डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबतच त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान आशाताईंच्या पार्थिवावर उद्या दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. शिवाजी पार्कमध्ये शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. उद्या सकाळी 10:30 ते 2 वाजेपर्यंत या इथं कासा ग्रँड बिल्डिंगमध्ये जिथे माझी आई राहायची तिथं दर्शनासाठी लोक येऊ शकतात. कारण जी शिवाजी पार्कची जी भूमी आहे, स्मशानभूमी, तिथं खूप क्राऊड होण्याचा त्रास होईल. तर इथं जे येतील त्यांच्या